श्री ऋतुराज संजय पाटील, आमदार श्री ऋतुराज संजय पाटील. ऋतुराज पाटील यांचा जन्म 31 मे 1990ला कोल्हापूर येथे झाला. त्यांचं शिक्षण अमेरिकेमध्ये MBA त्यांनी केलेलं असून मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा त्यांना येतात. श्रीमती पूजा या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा आहे. शेती व उद्योग व्यवसाय ते करतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आयच्या माध्यमातून 2074 कोल्हापूर दक्षिण जिल्हा कोल्हापूर या मतदारसंघातून 2019च्या निवडणुकीमध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले आहेत. ते डॉक्टर DY पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरचे ट्रस्टी असून डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल कोल्हापूरचे ते संचालक आहेत. त्यानंतर डॉक्टर DY पाटील ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजनही त्यांनी ते करतात. रक्तदान शिबिराचंही आयोजन ते करतात. गरीब गरजू रुग्णांना मदत करतात. वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करतात. पन्हाळगडवर श्री सेक्टर ज्योतिबा स्वच्छता मोहिमेचे आयोजनही त्यांनी केलेले आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना त्यांनी सुरू केली असून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही ते करतात. विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजनही ते करतात. खेळाडूंना सर्वतोपरी मदत ते करत असतात. राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजनही त्यांनी केलेलं असून महिला बचत गटासाठी गृहिणी महोत्सवाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. आणि ऑक्टोबर 2019मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवडणूक झाली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोप, सिंगापूर इत्यादी देशांचा अभ्यास दौराही केलेला आहे. त्यांना वाचन, क्रिकेट, संगीत ची आवड असून तो त्यांचा छंद आहे. 548 ई वार्ड, ज्ञानशांती मेन रोड, कसबा वाडा, कोल्हापूर येथे त्यांचं निवासस्थान असून 2126 ई वार्ड, अजिंक्य ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे त्यांचं निवासस्थान आहे आणि ऑफिस आहे. 274 कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघामधून आमदार ऋतुराज संजय पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यांना 1,40,103 इतकं मतं मिळाली. त्यानंतर जे मतदान झालं होतं ते मतदान झालं 2,43,645 आणि उरलेली 1,03,000 इतकी जी मतं आहेत ती भारतीय जनता पक्षाच्या अमल महाडिक यांना मिळाली 97,394. त्यानंतर बबनराव दिलीप कवडे हे जे होते यांना वंचित बहुजन आघाडीची यांना 2,219 मतं मिळाली. त्यानंतर नोटालाही चांगली मतं मिळाली 1,939 आणि बहुजन समाज पार्टीचे जे सचिन कांबळे होते त्यांना 867 इतकं मतं मिळाली. तर मताच्या बाबतीत या 2019च्या निवडणुकीमध्ये ऋतुराज पाटील यांनी मोठी आघाडी घेऊन चांगलं एक मताधिक्य मिळवलेलं आहे. परंतु यावेळेस जी परिस्थिती झालेली वेगळी, राष्ट्रीय काँग्रेसचे ते जरी सदस्य असले तरी यावेळेस त्यांना शिवाजी आपले शरद पवार गट आणि शिवसेना या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन गटाची मदत घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे. आणि काँग्रेसचं जर आता हे उमेदवार असले तर या दोन गटाच्या उमेदवार कार्यकर्ते आणि एकंदरीत सर्व लोकांना सांभाळणे मतदार या दोन पक्षाचे की जे फूट झालेले त्यांच्यामध्ये ते एक महत्त्वाचं काम यावेळेस होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा हे कशा पद्धतीने यांच्याशी टक्कर देतात हे पाहणं इथे महत्त्वाचं ठरणार आहे.
कारण परिस्थिती येथे खूपच वेगळी झालेली आहे. वेगळी परिस्थिती अशी झाली की 2000 यापासून अ, एक 2000 अ, 2021-22लाच ही फूट झाली. 2019ला मतदान झाल्यानंतर 20-21 मध्यंतरच्या काळामध्ये कोरोना आला आणि 22ला ही जी फूट पडली कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे आजारी असताना. त्यानंतर हा सगळा प्रश्नच एक राजकारण वेगळ्या पद्धतीचं झालेलं आहे. महाराष्ट्रातील राजकारण कधीही नव्हतं इतकं एक फार वेगळ्या प्रकारचं राजकारण झालं आहे. त्याला नावही आपण देऊ शकत नाही की कशा पद्धतीचे 3-3 पक्ष मिळून एक मतदारसंघ लढवायचा, तोही विधानसभेचा, हे अतर्क्य असंच आहे. तसंच लोकसभेचा मतदारसंघ देखील 3-3 पक्ष मिळून यांनी लढवलेला आहे आणि एक काही जिंकलेला पण आहे. पण यामध्ये एक पक्ष आयात करून, उमेदवार आयात करूनही काही ठिकाणी जिंकलेले, काही ठिकाणी जुन्या पक्षातले या पक्षातून त्या पक्षांतरित लोकांचं सहकार्य घेऊन त्यांनी हे जिंकलेलं आहे. पण आता यावेळेस हे जे ऋतुराज पाटील यांना काँग्रेसचं 100% तिकीट मिळणार आहे, हे तर बरोबरच आहे. परंतु त्यांना येथे फार मोठा सामना भारतीय जनता पक्षाचा करावा लागणार आहे. कारण येथे 97,000 म्हणजे जवळजवळ 1,00,000 मतं ही भारतीय जनता पक्षावाल्याला आहेत आणि यांना 1,40,000 30,40,000 मताचा जो फरक आहे तो एक सहजासहजी नाही, पण प्रयत्नाने सहज भरून काढता येऊ शकतो. कारण अर्थसत्ता किंवा प्रचारामध्ये वापरलेल्या पैशाचा उपयोग, केलेल्या पैशाचा भरमसाठ खर्च, तो एक भाग येईल आणि कार्यकर्त्यांना त्यांना मिळून मिसळून त्यांचं सहकार्य घेतलं तर हे निवडणूक चांगले जिंकू शकतात. पण येथे महत्त्वाची गोष्ट 2-3 उमेदवाराचं आपल्या मतदारसंघामध्ये, विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये जर कार्य चांगलं असेल तर लोक जनरली सहसा त्या उमेदवाराला निवडून देतात. पण जर समजा या उमेदवाराने आपल्या मतदारसंघामध्ये चांगलं कार्य केलेलं जर नसेल, तर मात्र या उमेदवाराला परत ते निवडून देऊ शकत नाहीत. अर्थात येथे अर्थसत्तेचा फार मोठा प्रश्न आहे की प्रचारावर सर्वात जास्त खर्च जो करेल त्यालाही यावेळेस निवडणूक येण्याची संधी जवळजवळ 90% आहे. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल, राजसत्ता 678 चॅनल, हे एकच चॅनल संपूर्ण महाराष्ट्रातील आमदारांची, खासदारांची, मंत्र्यांची, सर्व राज्यपाल वगैरे सगळ्या लोकांची जी माहिती असते ती तालुका स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत आम्ही माहिती परिचय देत असतो आणि एक साधारण विश्लेषणही करत असतो मतदारसंघाचं की या मतदारसंघामध्ये काय होऊ शकतं. कारण लोकच आम्हाला सांगत असतात की येथे अशी परिस्थिती आहे. तेव्हा या मतदारसंघामध्ये ऋतुराज पाटील यांना पुन्हा संधी तर 100% आहे, परंतु परिश्रमही त्यांना खूप मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहेत. आणि आमच्या या चॅनलला कॉमेंट तर कराच तुम्ही. या मतदारसंघाविषयीच्या जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि या व्हिडिओला, या आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबही करा.